नमस्कार. नेक्स्ट एग्जाम्पल है in triangle ABC if cot A, cot B, cot C are in AP then prove that A square, B square, C square also are in AP. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे तसं दाखवायचं. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स असेल तो थ्रू आउट सिरीज काय असतो कॉन्स्टंट असतो. आणखीन त्याची एक प्रॉपर्टी म्हणजे की अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे त्यामुळे सपोज A B C असे 3 नंबर्स असतील आणि कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असतील तर तो मिडल नंबर आहे त्याचं डबल केलं त्या नंबरला डबल केलं म्हणजे 2b केलं तर ती तो जो नंबर येईल तो किती येतो ह्या एंड पॉइंटच्या ऍडिशन इतका येतो म्हणजे a + c इतका आहे. सो जेव्हा 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असतात AP मधले तेव्हा आपण लिहू शकतो की 2b = a + c. सो मिडल नंबरचं डबल = a + c बिकॉज ह्याचा डिफरन्स d असतो याचा डिफरन्स d तो सगळीकडे कॉन्स्टंट असतो म्हणून असा फॉलो होतो. सो आपल्याला हा कन्सेप्ट ही प्रॉपर्टी इथे यूज करायची. सो कॉट ए कॉट बी कॉट सी दिलंय म्हणजे त्याच्यात आपण हे अप्लाय करू शकतो आणि प्रूव्ह काय करायचं आहे A² B² C² आर इन AP मीन्स काय प्रूव्ह करायचं आहे 2b² = a² + c² बिकॉज हे एंडचे नंबर आहेत आणि हे मिडल नंबर आहे. सो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि कॉट ए कॉट बी कॉट सी त्यासाठी AP मध्ये आहे तसं दिलेलं आहे. सो गिव्हन काय ते लिहून घेऊया. गिव्हन दॅट कॉट ए कॉट बी कॉट सी in AP. Therefore, 2 cot B middle point is equal to cot A plus cot C. आता आपण हे tan मध्ये आणणार आहोत कारण कुठे साइन रूल कोसाइन रूल अप्लाय करायचा आला किंवा tan चा सुद्धा पाय मायनस थीटा π/2 मायनस थीटा वगैरे सगळे आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे. त्यामुळे आपण हे tan मध्ये आणणार आहोत. सो cot आणि tan चं काय रिलेशन आहे 1/tan = cot. तो आपण इथे tan मध्ये आणूया एक्सप्रेशन. सो 2/tan B = tan 1/tan A प्लस 1/tan C. A आणि C आहेत ना सो 1/tan 1/tan असं आहे. आता हे सेम करून घेऊया मीन्स याला आणि याला मल्टिप्लाय करायचं. tan C plus tan A upon this tan A tan C आणि काय आलं 2/tan B. पण आपल्याला tan B साठी sin upon cos वगैरे असं अप्लाय करायचं त्यामुळे tan B ला न्यूमरेटर मध्ये आणायचं. याला जर tan B ला न्यूमरेटर मध्ये आणायचं असेल तर राईट साइडचा आपण रेसिप्रोकल केला. सो दॅट इम्प्लाइज tan B/2 = tan A tan C हे मल्टिप्लिकेशन मध्ये आणि इथे ऍडिशन मध्ये tan A + tan C. आता आपण सगळ्याला sin upon cos घेऊया म्हणजे काही साइन रूल कोसाइन रूल वगैरे अप्लाय करताय. इन ट्रायंगल ABC वगैरे म्हटलंय ना सो ते रूल अप्लाय करताय. सो tan B मीन्स काय येणार sin upon cos. सो sin B अपॉन हा 2 आहेच डिनॉमिनेटरला आणि sin tan चा sin upon cos चा cos डिनॉमिनेटरला cos B = हियर sin A upon cos A into sin C upon cos C. केअरफुली घ्या बऱ्याच टर्म्स आहेत त्यामुळे एखादी मिस नको व्हायला किंवा अँगल एखादा रॉंग नको व्हायला. सो केअरफुली घ्या. इथे ए आहे AA C आहे CC अपॉन sin A अपॉन cos A प्लस sin C अपॉन cos C. आता न्यूमरेटर मध्ये तर सगळ्या मल्टिप्लिकेशनचे टर्म्स आहेत काही कॅन्सल वगैरे होत नाही पण डिनॉमिनेटर मध्ये बघितलं तर इथे ऍडिशन आहे मध्ये. सो आपण cos C आणि cos A ने क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. सो लेफ्ट साइड ॲज इट इज दॅट इम्प्लाइज sin B अपॉन 2 cos B = न्यूमरेटर पण आहे तसा sin A sin C अपॉन cos A cos C cos A cos C अपॉन त्याचा डिनॉमिनेटर सेम करायचा त्यामुळे ह्याने याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्याला. सो sin A cos C प्लस sin C cos C sin A cos C प्लस cos A sin C अपॉन डिनॉमिनेटर सेम झाला तो काय आला cos A cos C. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर फक्त आपण सेम करून घेतलाय. आता बघितलं तर A/B/C/D आणि D आणि D एक्झॅक्टली सेम असल्यामुळे कॅन्सल झाले. सो लेफ्ट साइड तशीच पण आता राईट साइडच्या न्यूमरेटरला फक्त sin A sin C राहिला. डिनॉमिनेटरला काय राहिलं बघूया sin A cos C plus cos A sin C
हा कशाचा फॉर्म्युला आहे? ऍडिशन ऑफ अँगल. कोणाच्या? तर साईनच्या. साइन ए प्लस सी चा फॉर्म्युला. सो तसं लिहूया आपण. So that implies sin b upon 2 cos b is equal to sin a sin c upon त्याच्यासाठी आपण लिहिणार sin a plus c. तर डिनॉमिनेटर कॅन्सलच झाले आणि ह्याच्यासाठी आपण ऍडिशन ऑफ अँगलचा फॉर्म्युला आहे. आता पुन्हा a प्लस सी आपण अँगल रिप्लेस करू शकतो कशाने? पाय मायनस बी. बिकॉज इन ट्रायंगल एबीसी a प्लस बी प्लस सी. आता आतापर्यंत आपण खूप वेळा घेतलाय त्यामुळे माहिती आहे तुम्हाला a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. देअरफॉर a प्लस सी इज इक्वल टू पाय मायनस बी. दॅट इम्प्लाइज साइन ए साइन सी अपॉन साइन पाय मायनस बी. आता साइन पाय मायनस बी साइन पाय प्लस बी वगैरे ते रिलेशन्स आहेत ती आठवायची. त्याच्यात काय? साइन पाय मायनस बी मीन्स साइन बी असं असतं. कॉस पाय मायनस बी ला ते मायनस होतं पण साइनला तसंच आहे. सो लेफ्ट साइड आहे साइन बी अपॉन 2 कॉस बी इज इक्वल टू मिळालं आपल्याला साइन ए साइन सी अपॉन साइन बी. आता काय ज्या सिमिलर टर्म्स असतील वगैरे ते आपण घ्या. साइन बी साइन सिमिलर आहेत त्या साइन बी ला इथे आणूया. या सगळ्याला डिनॉमिनेटर मध्ये नेऊया आणि 2 कॉस बी ला इकडे नेऊया. म्हणजे आपल्याला 2 कॉस बी ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे कुठे कोसाइन रूल वगैरे अप्लाय करायचा झाला तर आपल्याकडे कॉस बी ची व्हॅल्यू तिथे असेल. सो कुठे साइन रूल कुठे कोसाइन रूल अप्लाय करायला लागेल तसा करायचा. तर साइन रूल अप्लाय करता येईल आपल्याला कारण साइन ए साइन सी साइन बी साइन असं सगळं आलं. तर आपण याला इकडे नेऊया आणि याला इथे नेऊया. सो दॅट इम्प्लाइज 2 cos b या इथून इथे जाणार त्यामुळे तो न्यूमरेटर मध्ये जाणार. त्याला आपण असं लिहूया 2 cos b इज इक्वल हा इकडनं न्यूमरेटर मध्ये गेला त्यामुळे हा इथे डिनॉमिनेटर मध्ये आला. सो sin स्क्वेअर b अपॉन sin a sin c. sin स्क्वेअर b का? कारण sin स्क्वेअर b sin b इथे आला त्यामुळे b स्क्वेअर झाला आणि हा इथे डिनॉमिनेटर मध्ये गेला. फक्त आपण लिहिताना 2 cos b इज इक्वल टू लिहिलं एवढंच. आता 2 cos b इज इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इक्वेशन अजून नंबर दिले नाहीये. सो इक्वेशन 1 असं आपण म्हणूया. कारण इथे साइन ए साइन बी साइन सी ह्याच्या प्लेसला आपण काही एबीसीच्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू लिहिता येते का ती बघणार आहोत. त्यासाठी साइन रूल आपल्याला बघावं लागणार आहे. सो इन ट्रायंगल एबीसी वी नो दॅट बाय साइन रूल काय असतं? a अपॉन साइन ए is equal to b upon sin b is equal to c upon sin c. अर्थात आपल्याला हवा तेव्हा तो रेसिप्रोकल च्या फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला घेता येईल. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू हवी ती बघूया त्याप्रमाणे साइन रूल अप्लाय करायचं. इथे स्मॉल एबीसी असते आणि इन फॉर्म ऑफ ट्रिग्नोमेट्री आपल्याला आणायचं असतं तर आपण अशा पद्धतीने घेतलं असतं. आता आपल्याला साइन बी साइन ए साइन सी च्या व्हॅल्यूज हव्या आहेत त्यामुळे ह्याला आपण न्यूमरेटर मध्ये घेऊ. सो दॅट इम्प्लाइज साइन ए upon a is equal to sin b upon b is equal to sin c. सेमच आहे पण फक्त रेसिप्रोकल घेतो इज इक्वल टू सपोज k असं आपण म्हटलं. तर sin a ची व्हॅल्यू काढायची आली तर a into k येईल. सो दॅट इम्प्लाइज sin a is equal to ak sin b. sin b व्हॅल्यू काढायची आली तर b into k येणार म्हणजे bk sin c is equal to हा c इकडे नेला तर c. सो हे रेशो सेम आहेत ना. इज इक्वल टू के या कॉन्स्टंटला जर आपण इक्वेट केलं तर साइन ए इज इक्वल टू ए के साइन बी के. आता ह्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये घालूया. साइन ए साइन बी साइन सी असेल तिथे म्हणजे आपल्याला कॉस बी ची काहीतरी इथे व्हॅल्यू इथे मिळेल. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 या सगळ्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार. सो दॅट इम्प्लाइज 2 cos b कॉस ची व्हॅल्यू कुठे काढलेली नाही त्यामुळे 2 cos b तसंच राहणार. 2 cos b sin स्क्वेअर b sin b ची व्हॅल्यू आहे bk. सो b स्क्वेअर k स्क्वेअर sin स्क्वेअर b मीन्स किती येणार b स्क्वेअर k स्क्वेअर अपॉन sin a ची व्हॅल्यू किती आहे ak इनटू sin c ची व्हॅल्यू आहे ck. सो आपल्याला काय मिळालं b स्क्वेअर k स्क्वेअर. k स्क्वेअर कॅन्सलच झाला इथे बघितलं तर इथे k स्क्वेअर आहे आणि इथे k आहे त्यामुळे कॅन्सलच झालं. सो b स्क्वेअर अपॉन k. सो आपल्याला 2 cos b ची व्हॅल्यू मिळाली. आपण cos b ची काढूया त्याच्यासाठी. सो ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली
कॉस आला म्हणजे कुठेतरी कोसाइन रूल वगैरे पण अप्लाय करू शकतो. सगळं काय जो रूल असेल अप्लाय करून काही सिम्प्लिफाय करून आपल्याला फायनली काय करायचंय, बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असं स्टेटमेंट जर कुठे आलं तर आपल्याला म्हणता येईल की हे तीन काय असणार आहेत एपी मध्ये आहेत. सो ह्याच्यानं आपण बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढूया इथे की पुढे आपल्याला टू बी स्क्वेअर म्हणजे काय हे काढण्यासाठी उपयोगी पडेल. सो बी स्क्वेअर इज इक्वल टू हे इकडे जाऊ, दॅट इम्प्लाइज बी स्क्वेअर इज इक्वल टू 2ac cos b. कशी आली, ह्या ac येतो इकडे नेला आपण 2ac cos b इज इक्वल टू बी स्क्वेअर, इक्वेशन 2 असं आपण कन्सिडर. आता आपण कोसाइन रूलचा फॉर्म्युला काय आहे तो चेक करूया. कोसाइन रूल मध्ये बी साठी फॉर्म्युला घ्यायचा असेल तर तो फॉर्म्युला काय आहे, तर बी स्क्वेअर इज इक्वल टू आहे ना. सो बाय कोसाइन वी नो दॅट बाय कोसाइन रूल बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac हे दोन पॉइंट्स असतात ते 2ac cos b असा तो बाय कोसाइन रूलचा फॉर्म्युला असतो. त्या बी स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर कुठल्याही साठी तुम्ही तो अप्लाय करू शकता, कुठल्याही साईडसाठी. आपल्याला आता ज्या साईडसाठी हवा आहे ती साईड आपण इथे कन्सिडर करू. सो बी स्क्वेअर, कारण बिकॉज बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे इक्वेशन 2 मध्ये ऑलरेडी आहे ती आपण इथे घेऊ शकतो म्हणून. सो बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस, आता ह्याची व्हॅल्यू ही रिप्लेस करायची का ह्याची ही रिप्लेस करायची का पुढच्या स्टेटमेंटवरनं ठरवूया. आपल्याला ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर एपी मध्ये दाखवायचं, म्हणजे सगळी जी टर्म आहे ती ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर मध्ये असली पाहिजे किंवा दिसली पाहिजे. म्हणून आपण याला रिप्लेस करूया कशाने, बी स्क्वेअरने रिप्लेस करूया फ्रॉम इक्वेशन 2. कारण याची व्हॅल्यू इथे दिसली ना 2ac मीन्स काय बी स्क्वेअर, सो इथे आपण बी स्क्वेअर. सो दॅट इम्प्लाइज बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कशा काय लिहूया आपण, फ्रॉम इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 2 आपण ही रिप्लेस केली याची व्हॅल्यू. तर बी स्क्वेअर इकडे आणलं की काय होणार, 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आधी साइन रूल अप्लाय केला, मग कोसाइन रूल अप्लाय केला. आधी बेसिक ट्रिग्नॉमेट्री, त्याच्यानंतर साइन आणि कोसाइन रूल अप्लाय केल्यानंतर आपल्याला लास्ट स्टेटमेंट काय मिळालं, 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे आपण कधी म्हणू शकतो, हा ह्याने स्टार्ट होणार ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर हे काय असले पाहिजेत एपी मध्ये असले पाहिजे. So that implies a square, b square, c square must be in AP. त्यामुळे हे तिन्ही नंबर्स काय असले पाहिजे, AP मध्ये असले पाहिजे. Hence 2.